बसा पाठीमागच्या मुली एक साथ प्रार्थनेकडे तयार तयार एक साथ प्रार्थना शुरू करेंगे। शुरू कर माइक नहीं है, माइक नाही आहे चालू आहे फक्त 2 मिनिट। अच्छा नाही याचं मी माझा आणतो, मी आणलेलं आहे मग ते चालेल गाडीत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे। आणि आजच्या या छोट्याशा दरवर्षाप्रमाणे जी आपल्याकडे भेट होते त्या भेटीचा एक हा कार्यक्रम आहे। आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मी ठाकूर गुरुजी यांना विनंती करतो की ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुरुजींनी स्थान आपलं स्वीकारावं। आणि मग आपण या ठिकाणी प्रमुख पाहुणे सर्वच आहेत, सर्व मान्यवरांचा नामोल्लेख केला जाईल। मी सर्वप्रथम या ठिकाणी सर्व मान्यवरांना विनंती करतो की रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर भद्रभूषण सर्व भाऊराव पाटील आणि विद्येचं दैवत सरस्वती माता यांचं पूजन करावं असं मी सर्वांना विनंती करतो। या थोडा वेळ मी काढतो, नुसतं असं धरायचं आहे ना तुम्ही जा आधी जा आणि तुम्ही पण तिकडे पूजन करा, तुमचा काढतो मी। जा जा असंच ठेवू ना, आडवं धरलं आडवं धरू नंतर मग मी ते युट्यूबवर टाकलं।
चालू आहे ना? रेकॉर्डिंग चालू आहे. इकडे 18 दिसतोय ना. नाही हां हां अच्छा वर आहे का? यश मिनिट जरा निर्मला मॅडम थांबा जरा. परत एकदा फोटो काढायचा आपल्याला. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी दैवत माता सरस्वती आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कन्वर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे. अश्विनी मॅडम या पुढे. हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थ्यांना देणगी रूपात वह्यांचं वाटप करण्यात आलेलं आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी इयत्ता पहिलीसाठी नवीन वर्ग असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांना आनंद मिळावा यासाठी या आदरणीय ठाकूर गुरुजी आणि दीपकजी खेडेकर मित्र परिवार यांनी ₹62,000 रुपयाचे बेंचेस या ठिकाणी 20 बेंच आपल्याला दिलेले आहेत आणि त्या निमित्तानं हा आपण दरवर्षी कार्यक्रम आयोजित करतो. विद्यार्थ्यांना ज्या वह्या वाटप करण्यात आलेल्या आहेत त्या सुद्धा 1 लाखापेक्षा जास्त प्रत्येक विद्यार्थ्याला पाहिजे तेवढ्या वह्या आश्रमीय बहिस्थ या दोन्ही विद्यार्थ्यांना या ठिकाणी देणगी रूपात या ठिकाणी ह्याच ग्रुपने वह्यांचं सुद्धा वाटप केलेलं आहे. शैक्षणिक वर्ष 16 जून 2025 या दिवशी सुरू झालं आणि त्याच दिवशी विद्यार्थ्यांना त्यांच्यापर्यंत वह्या पोच करण्यात आलेल्या आहे. असं हे जवळपास 15 ते 16 वर्षापासूनच हा उपक्रम आहे आणि दरवर्षी विद्यार्थ्यांना वह्या वाटप या ठिकाणी मोफत केल्या जातात. त्याच पद्धतीने फर्निचर असेल किंवा इतर काही गोष्टी असतील देणगी रूपामध्ये या शाळेपर्यंत पोहोचवण्याचं काम आदरणीय ठाकूर गुरुजींच्या माध्यमातून मार्गदर्शनातून त्याचप्रमाणे दीपकजी खेडेकर साहेब यांच्या मित्र परिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी हे साहित्य देणगी रूपामध्ये वस्तू रूपामध्ये दिलं जातं. कुठल्याही पैशांची अपेक्षा न ठेवता देणगीत हा पैसा न घेता त्या ठिकाणी वस्तू रूपाने या वस्तू आपण घेतो आणि त्या विद्यार्थ्यांपर्यंत या शाळेच्या माध्यमातून त्यांना पुरवल्या जातात. अशा या ग्रुपचं मी सर्व आलेल्या मान्यवरांचं पुनश्च एकदा रयत शिक्षण संस्था त्याचप्रमाणे प्राथमिक माध्यमिक आश्रमशाळा वावर यांच्या वतीने मी आलेल्या मान्यवरांचं पुनश्च एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी प्रतिमा पूजन संपन्न होत आहे. पाठीमागे विद्यार्थ्यांनी बैठे सावधानमध्ये बसायचं आहे. इकडे बस. इकडे तिकडे नाही इकडे 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 नाही इकडे
मोबाईलवर बोलायचं म्हणजे टीव्हीवर आणि कर्मवीर अण्णांनी हेच कार्य त्यांच्या आयुष्यभर शिक्षण प्रसाराचं कार्य हे खेड्यापाड्यात केलेलं आहे. कर्मवीर अण्णांना अतिशय मोठ्या शहरामध्ये ही शिक्षण संस्थेच्या शाखा काढता आल्या असत्या, परंतु त्यांनी या भारताचा संपूर्ण विकास होण्यासाठी त्याचबरोबर महाराष्ट्राचा जास्तीत जास्त शैक्षणिक विकास होण्यासाठी खेडेपाडे पहिले शैक्षणिक झाले पाहिजे या दृष्टीने त्यांनी आपल्या ह्या प्रत्येक अगदी छोट्याशा गावामध्ये देखील रयत शिक्षण संस्थेची शाळा स्थापन केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे अथांग असं कार्य हे काय सोपी गोष्ट नव्हती, कारण रयत शिक्षण संस्थेचा हा भला मोठा विस्तार करण्यासाठी त्यांच्या पत्नी सौ लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी देखील त्यांना अतिशय मोलाची साथ दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित नसेल, ज्यावेळेस कर्मवीर अण्णांनी पहिली काले येथे जेव्हा शाळा सुरू केली तर त्यावेळेस अतिशय खेड्यात जाऊन खेडोपाडे फिरून अण्णांनी ती मुलं पालकांची समजूत घालून आपल्या ताब्यात घेतली, आपल्या खांद्यावर बसून त्यांना साताऱ्यापर्यंत आणलं आणि त्यांची शिक्षणाची व्यवस्था केली. त्याबरोबर शिक्षण व्यवस्थेबरोबर वसतिगृह हे अत्यंत महत्वाचं आहे, कारण विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबर त्याच्या पोटाची सोय झाली पाहिजे. एकदा पोट भरलं की तो शिक्षण घेईल, आणि म्हणून कर्मवीर अण्णांनी वसतिगृह ही जी संकल्पना आहे ही संपूर्ण महाराष्ट्राला उपलब्ध करून दिलेली आहे. आज आपण पाहतो महाराष्ट्रातील बऱ्याचशा शाळेमध्ये त्यांना जोडून वसतिगृह सुरू करण्यात आलेली आहे. हेतू हाच आहे की कितीही लांबचा विद्यार्थी शाळेत जर आला तर त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था शाळेच्या जवळच केली जाईल, आणि म्हणून कर्मवीर अण्णांनी हे वसतिगृह इथं सुरू केलेलं आहे. आज देखील आपल्या वावर सारख्या छोट्याशा गावाचा जर विचार केला, पालघर जिल्हा तसा जर पाहिला तर अतिशय आदिवासी जिल्हा आहे. त्याच्यामध्ये अतिशय छोटे छोटे पाड्या वाड्या वस्ती आहे, आणि त्याच्यात ही जी आपल्या समोर मान्यवरांना मी सांगू इच्छितो की आपल्या समोर ही बसलेली जी बालकं आहेत ही सर्व आदिवासी आणि वारली समाजाची आहेत. अतिशय दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारे यांचे पालक यांना शाळेत मोठ्या आवडीने पाठवत आहेत, आणि म्हणून आज आमच्या शाळेमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आज हे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी इथं तयार झालेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज देखील आपल्या शाळेमध्ये आपल्या शाळेचे मुख्याध्यापक प्राथमिक विभागामध्ये कार्यरत असणारे माननीय श्री सोळंके सर यांनी देखील भरपूर प्रयत्न करून शिक्षकांचे प्रयत्न, त्याचबरोबर लहारे सर हे माध्यमिक शिक्षक आहेत, मुख्याध्यापक आहे, तर यांनी देखील अतिशय प्रयत्न करून खेड्यापाड्यात जाऊन सर्वांनी सर्वे करून हे विद्यार्थी शाळेपर्यंत आणलेले आहेत. विद्यार्थी अतिशय आनंदात आहेत. विद्यार्थ्यांना सर्व सुख सुविधा पुरवल्या जातात, शैक्षणिक त्यांच्या गरजा भागवल्या जातात, आणि त्याचबरोबर आपल्यासारखे मौल्यवान असे मान्यवर नेहमी आमच्या या संस्थेला हातभार लावतात. रयत शिक्षण संस्था आपले आभारी आहेत. त्याचबरोबर दोन्ही मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक वर्ग, त्याचबरोबर सर्व क्लास 4 वर्ग आपला शतश ऋणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्यामध्ये जे पाहुणे आलेले आहेत त्यांचा परिचय मी तुम्हाला थोडक्यात करून देतो, आणि नंतर त्यांचं स्वागतासाठी विद्यार्थ्यांनी स्वागत गीतातून मान्यवरांचं स्वागत करतील. सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, शशिकांत ठाकूर गुरुजी म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर यांच्या प्रेरणेमधून विद्यार्थी मित्रांनो अतिशय म्हणजे वयस्कर असून सुद्धा आज तुमच्यापर्यंत या पाड्यापर्यंत त्यांनी इथं आलेले आहेत, अतिशय तस्ती घेतलेली आहे, आणि तुमची भेट समोर तुमची घेत आहे, म्हणून शाळेच्या वतीने पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचे मान्यवर आहेत दिनेश रेगे साहेब, हे देखील उपस्थित झालेले आहेत, आणि जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करा. त्याबरोबर 3रे मान्यवर आहे प्रभाकर विस्पुते साहेब. बघा, अतिशय थोर व्यक्ती आज आपल्या या मातीला पाय स्पर्श करण्यासाठी आपल्या शाळेत हजर झालेले आहेत. यानंतर 4 नंबरचे मान्यवर आहेत विनोद कुवर सर. विनोद कुवर सर यांचं देखील विद्यार्थ्यांनी स्वागत केलेलं आहे. त्याचबरोबर 5 नंबरला आपल्या महिला मान्यवर आहेत निर्मलाताई तांबे सर. मॅडम देखील त्यांचा अमूल्य वेळ आपल्या शाळेसाठी आज खर्च करीत आहे. शाळेच्या वतीने मी त्यांचं स्वागत करतो.
त्याचबरोबर 6 नंबरचे जे मान्यवर आहे त्यामध्ये आहे बलसा नायक. त्यानंतर 7 नंबरला आहे नंदिनीताई दुधवडकर. अतिशय बघा तुम्हाला पाहून त्यांना किती आनंद होत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे. गेली 8 वर्ष येत आहेत ते. 8 वर्ष. आणि बघा आपल्या या शाखेमध्ये 8 वर्ष मलाच माहित नाही, कारण मीच नवीन इथं हजर झाले होते. आपला परिचय प्रथमच होतोय, पण बाकीचे आमचे सर्व जे ज्येष्ठ शिक्षक आहेत ते आपणाला ओळखतात. त्याच्यानंतर 8 नंबरला जे मान्यवर आहे शांतिकुमार फडणवीस साहेब. बघा आज जणू काय आपल्याला असं वाटतं की खरोखर आपले मुख्यमंत्र्यांचे भाऊबंद आपल्या शाळेमध्ये आलेले आहेत. जोरदार स्वागत झालं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, खरोखर आनंदाची बाब आहे. आणि यानंतर 9 नंबरचे मान्यवर आहे अशोक लाड साहेब. यानंतर 10व्या क्रमांकाचे मान्यवर आहेत अशोक मानाकामी सर. मानकामी सर. ओके. यानंतर पुढचे 11 नंबरचे मान्यवर आहे राजेश पाटणकर साहेब. ओके. यानंतर 12 नंबरचे मान्यवर आहे चंद्रशेखर ठाकूर साहेब. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 13 नंबरचे मान्यवर आहे निर्मलाताई तांबे साहेब. झाले ना? ओके. त्याच्यानंतर दीपक खेडकर साहेब आलेले आहेत 14 नंबर. त्याच्यानंतर 15 नंबरचे आहे तुषार वासुदेव साहेब. आणि आपल्या यादीप्रमाणे 16 नंबरचे जे आहे अरविंद खेडकर साहेब आलेले आहेत. त्यांचा तर तुम्ही राहिले का? अश्विनी मानकामे. त्यानंतर आपल्या समोर स्टेजवर बसलेले अश्विनी मानेताई या देखील हजर झालेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम मी पाहुण्यांचा परिचय आपल्याला करून दिलेला आहे आणि तुम्हाला देखील मुली त्यांचं स्वागत गीतातून सहर्ष स्वागत करत आहे. हा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. One, two, three, start.
अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये आपल्या शाळेतील इयत्ता 10वीतील विद्यार्थिनींनी मान्यवरांचे सहर्ष स्वागत आपल्या या गीतामधून केलेले आहे. यानंतर आपले प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा वावर, तालुका जव्हार, जिल्हा पालघर या शाळेतील माध्यमिक मुख्याध्यापक आणि त्याचबरोबर प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक तसेच सर्व सेवक सहकारी यांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार समारंभ आपण आयोजित केलेला आहे. तो आता आपल्या सर्वांसमोर पार पडत आहे. सर्वप्रथम आजचे जे मुख्य मान्यवर आहेत, माननीय श्री शशिकांत ठाकूर गुरुजी, या गुरुजींनी अतिशय संघटन केलेलं आहे आणि आपल्या या महाराष्ट्रातील तर बघा शाळेचे माननीय मुख्याध्यापक श्री लारे सर यांच्या शुभ हस्ते शशिकांत ठाकूर गुरुजी यांचा सत्कार होत आहे. अतिशय महत्वाचा असा सत्कार होता शाळेच्या दृष्टीने. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, गुरुजींनी अशा प्रकारे शैक्षणिक चळवळ उभी केलेली आहे की जे आदिवासी भागामध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रेरणा देण्यासाठी जे शैक्षणिक साहित्य आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे. गुरुजींचे पुन्हा एकदा मी स्वागत करतो. त्याचबरोबर दिनेश रेगे साहेब यांचा सहर्ष स्वागत करत आहे आपल्या प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक माननीय श्री सोळुके सर. त्यांना मी विनंती करतो की दिनेश रेगे साहेब यांचा सहर्ष स्वागत करायचं आहे शाळेच्या वतीने. जोरदार टाळ्या वाजवा विद्यार्थी मित्रांनो. यानंतर माननीय श्री प्रभाकर विस्कुते साहेब यांचा सत्कार होत आहे. शाळेतील ज्येष्ठ शिक्षक माननीय श्री भामरे सर यांच्या शुभ हस्ते प्रभाकर विस्कुते साहेब यांचा सत्कार होत आहे. यानंतर पुढील सत्कार आपल्या शाळेच्या वतीने पार पडत आहे. माननीय श्री विनोदजी कावर साहेब यांचा सत्कार पार पडत आहे आणि आपल्या माध्यमिक विभागातील माननीय श्री पाटील सर यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय श्री विनोदजी कुवर साहेब यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर पुढचे मान्यवर आहे निर्मलाताई तांबे आणि यांचा सत्कार श्रीमती भामरे मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपल्या माध्यमिक विभागामध्ये कार्यरत असलेले मान्य श्री पवार सर यांना मी विनंती करतो की त्यांनी बलसा नायर साहेब यांचा सत्कार करायचा आहे. पवार सर. यानंतर नंदिनी दुधवाडकर या ज्या मान्यवर आहे त्यांचा सत्कार करण्यासाठी मॅडम चला. आमच्या शाळेतील मॅडम मनीषा मॅडम या त्यांचा सत्कार करत आहे. यानंतर यानंतर पुढचे मान्यवर आहे शांतिकुमार फडणवीस साहेब यांचा सत्कार करण्यासाठी कोल्हार सर यांना मी आमंत्रित करतो. कोल्हार सर चला. माननीय श्री शांतिकुमार फडणवीस साहेब यांचा सत्कार माननीय श्री प्राथमिक शिक्षक कोल्हार सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. यानंतर माध्यमिक विभागात कार्यरत असलेले रणदिवे सर यांच्या शुभ हस्ते माननीय अशोक लाड साहेब यांचा सत्कार होत आहे.
यानंतर माननीय अशोक मनकामी सर यांचा सत्कार शाळेच्या वतीने श्री बर्डे सर यांना विनंती करतो की त्यांनी करावा. अशोक सर पुढे इथून पुढे एकदम जवळ जा एकदम जवळ पुढे घ्या. हॅलो यानंतर माननीय श्री राजेशजी पाटणकर साहेब यांचा सत्कार आपल्या माध्यमिक विभागातील श्री मगर सर यांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. हॅलो हॅलो हॅलो. यानंतर माननीय श्री चंद्रशेखरजी ठाकूर साहेब यांचा सत्कार आमचे अधीक्षक यांनी करावा असं त्यांना विनंती करतो. जरा असं जवळ आलात तर बरं पडेल जरा. धन्यवाद. शिंदेताई यांना विनंती आहे की त्यांनी आपले मान्यवर जे आहे निर्मलाताई तांबे यांचा सत्कार करायचा आहे. झालं तांबे झालं त्यांचं झालं. अश्विनीताई माने यांचा सत्कार करा. मानकामे यानंतर पुढील सत्कार जो आहे तो आपल्या समोर लवकरच पार पडत आहे. माननीय श्री दीपकजी खेडकर साहेब यांचा सत्कार आमच्या शाळेतील माननीय श्री सोळंके सर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. तर तू पुढे या ना. हो ठाकरे सर पुढे या. एक तुमचा घेतो. यानंतर तुषार वासुदेव साहेब जे आहे यांचा सत्कार मान्य श्री ठाकरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. ठाकरे सर चला. ठाकरे सर ठाकरे सर हो घ्या की. ठाकरे सर घ्या. माननीय तुषारजी वासुदेव साहेब यांचा सत्कार ठाकरे सर यांच्या शुभ हस्ते होत आहे. माननीय वरकुटे यांना मी विनंती करतो की त्यांनी अरविंद खेडकर साहेब यांचा सत्कार करायचा आहे. यानंतर इकडे इकडे ना इकडे. यानंतर आमची 10वीची विद्यार्थिनी माननीय श्री लारे सर यांचा सत्कार करत आहे. माननीय मुख्याध्यापक माध्यमिक विद्यार्थिनीच्या हस्ते सत्कार होत आहे. इयत्ता 10वीची विद्यार्थिनी आमचे माध्यमिक मुख्याध्यापक लारे सर यांचा सत्कार करत आहे. यानंतर अजून एक 10वीची विद्यार्थिनी आमचे प्राथमिक विभागातील मुख्याध्यापक मान्य श्री सोळंकी सर यांचा सत्कार करत आहे. चले सुप्रिया. 10वीच्या विद्यार्थिनीच्या शुभ हस्ते प्राथमिक मुख्याध्यापक अतिशय गोड आणि सुंदर हा जो आपण शाळेच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आहे. दोन्ही मुख्याध्यापकांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. ऐका शांत बसा. हा कार्यक्रम संपन्न व्हावा यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधूंनी खूप कष्ट घेतलेले आहे. परंतु त्यामध्ये आमच्या सर्वांचे आवडते आणि या ठिकाणी खूप तळमळीचे विद्यार्थ्यांचे आवडते असे ठाकरे सरांचा सत्कार खेडेकर साहेबांनी करावा अशी आमची सर्वांची विनंती आहे. टाळ्या वाजवा सगळ्यांनी. खेडेकर साहेब
नेहमी ठाकरे सरांच्या संपर्कात असणारे, गुरुजींच्या संपर्कात असणारे, शाळेच्या प्रत्येक कामामध्ये हिरिरीने भाग घेणारे आणि ठाकूर गुरुजींच्या पायावर पाय ठेवून चालणारे आमचे ठाकरे सर, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. एक साथ बडे बडे सावधान. फक्त पाहुणे आलेत मुंबईवरून, सकाळी 5 वाजेपासून जागे आहे आणि वातावरण थोडं बिघडलेलं आहे. हा कार्यक्रम आपण लवकर संपूया, कारण सगळे तरुण तडफदार, जरी रिटायरमेंट असेल पण तरुण तडफदार म्हणून मी या ठिकाणी संबोधतो. आपल्याला एक 10-15 मिनिटात हा कार्यक्रम संपवून त्यांचं जेवण आहे आणि जेवण केल्यानंतर त्यांना परत मुंबईला जायचं आहे. सगळ्यांनी हात बांधायचा आहे. थोडक्यात 5 मिनिटाचा कार्यक्रम. आपण या शाळेमध्ये यावर्षी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये एकूण 1,04,000 रुपये माझा लक्षात आहे आणि एवढ्या किमतीच्या वह्या आपल्याला या शैक्षणिक वर्षामध्ये आदरणीय ठाकूर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाने आणि दीपकजी खेडेकर साहेब यांच्या मित्रमंडळाने हा उपक्रम राबवलेला आहे. मला वाटतं हा उपक्रम आजकालचा नाही. 2009 पासून या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप. आपल्या शाळेमध्ये जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या गुरुजींच्या माध्यमातून, स्टेट बँकेच्या माध्यमातून आणि कॅनरा बँक असेल किंवा खेडेकर साहेब यांचा मित्र परिवार असेल यांच्या माध्यमातून एकही वस्तू, मला वाटतं संस्थेच्या 2-3 वस्तू जर सोडल्या कपाट वगैरे, तर सर्वच्या सर्व वस्तू आपल्याला देणगी रूपामध्ये या मंडळीने, या ग्रुपने आपल्याला दिलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला तर आपल्याला दिवस जाईल एवढ्या वस्तू त्या ठिकाणी आपल्याकडे आलेल्या आहेत. मी मान्यवरांना सांगतो की या शैक्षणिक वर्षामध्ये प्रथमतः इतिहासामध्ये नोंद करावी अशी गोष्ट आहे की शासनाने एक परिपत्रक काढलं आणि पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकाचं वाटप करण्याचा आदेश दिला होता. आमच्या विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून 16 तारखेला आम्ही सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप केलेलं आहे. परंतु प्रतिनिधी स्वरूपामध्ये तुमचा वेळ या ठिकाणी साधावा म्हणून आपण फक्त या ठिकाणी 5 विद्यार्थ्यांना प्रतिनिधी स्वरूपामध्ये वह्यांचं वाटप करणार आहोत. ऐका फक्त 10 मिनिटं. दुसरा एक मुद्दा आहे की या वर्षी मग मागच्या वर्षी उरलेल्या या वह्या होत्या, म्हणजे ही गोष्ट मानणं गरजेचं आहे. या वह्या या वर्षी खरेदी केलेल्या नव्हत्या. मागच्या वर्षी आम्ही मे महिन्यामध्ये खेडेकर सरांनी आम्ही उमरगावहून त्या स्वतः फॅक्टरीवाल्याने आम्हाला काही वह्या दिलेल्या होत्या देणगी रूपामध्ये आणि त्या वह्यांचा स्टॉक आम्ही ठेवला आमच्याकडे. शिवछत्रपती समाज मंडळ शिवचंद्र बोरिवली यांच्या माध्यमातून आम्हाला वह्या मिळाल्या होत्या. या वह्यांना आम्ही हात न लावता ती बचत केली आणि या वर्षी मग खेडेकर सरांना आम्ही सगळ्या ग्रुपने सांगितले तर आम्हाला वह्यांची आवश्यकता नाही, तर आम्हाला असं काहीतरी द्या, हे करून हे असं काहीतरी द्या. मग आम्ही एक संकल्प केला. आम्ही मागणी काय केली? बेंच. आणि ती बेंच आम्ही जेव्हा मागणी केली आम्हाला 20 बेंच या ठिकाणी घरपोच 62,000 रुपयाची रक्कम या ठिकाणी त्यांनी वापरून या ठिकाणी आम्हाला 20 बेंच दिलेले आहे. हा बेंच आज मुख्याध्यापकांच्या शाळेकडे आपण सुपूर्द करणार आहोत आणि या वह्या विद्यार्थ्यांना वाटप करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी त्यांनी आपल्या याच्यामध्ये विचार केला आणि ही रयत शिक्षण संस्थेची अतिशय तळागाळातली शाळा त्या निवडली. तर मी आज तुम्हाला जाहीरपणे सांगतो, ही देणगी आमच्या बदल्या होतील, जातील, काय राहतील, पण ही जी शाळा ही दुर्गम भागातली शाळा आहे. या विद्यार्थ्यांना सतत या देणगी रूपामध्ये वह्या आणि जे काही मिळेल आमच्या बदल्या झाल्या तरी चालतील, पण या शाळेला त्या देणग्या याच शाळेला मिळाव्यात अशी मी आज सगळ्यांसमोर या ठिकाणी तुम्हाला मी विनंती करतो की हे विद्यार्थी
सरांनी सांगितलं हे विद्यार्थी ऐका, हे विद्यार्थी कुठून आले? एकही विद्यार्थी बसचा प्रवास करत नाही. इथून जर विचार केला 20 किलोमीटर इकडे 20 किलोमीटर या परिसरातून हे विद्यार्थी पायी येतात आणि यांचे पालक कामाला तुमच्याकडे येतात. म्हणजे बोरिवली वगैरे घनसोली राबाडा या ठिकाणी कामात जातात. अतिशय गरीब परिस्थितीतून हे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेतात. गुरुजींचा आशीर्वाद आम्हाला लाभलेला आहे आणि गुरुजींनी ज्या गोष्टी आम्हाला कान टोचलेल्या आहेत त्याच पद्धतीने आम्ही काम चालू केलेलं आहे आणि त्या माध्यमातूनच या विद्यार्थ्यांचा विकास व्हावा. आम्ही अहोरात्र सर्व टीम वर्कने आम्ही हे काम करतोय. आज तुम्ही या ठिकाणी आलात तर आज प्रथमतः मी या ठिकाणी दोन्ही मुख्याध्यापकांना विनंती करतो आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सगळ्यांना विनंती करतो की हा जे 20 बेंच दिलेले आहेत त्यापैकी एक नमुना बेंच आपण या ठिकाणी ठेवलेला आहे तो आज शाळेला आपण सुपूर्द करणार आहोत. त्यासाठी मुख्याध्यापकांना विनंती करतो की तो बेंच आपल्या ताब्यात घ्या. 62,000 रुपये किमतीचे एकूण 20 बेंच या ठिकाणी आलेले आहेत आणि हे बेंच आपल्याला या ठिकाणी पहिलीच्या वर्गाला आपण दिलेलं आहे. सर मॅडम या तुम्ही पण या, फोटो येईल आपल्याला. टाळ्या वाजवा सगळ्यांनी, जोरदार टाळ्या. दिलेल्या 20 बेंच पैकी एक बेंच आपण या ठिकाणी समोर ठेवलेला आहे. 20 बेंचवर आज पहिलीचे मुलं बसलेले आहेत साहेब आणि अतिशय आनंदाने ते त्या ठिकाणी बसतात. त्यांचा पहिल्या दिवशीचा जो आनंद आहे तो व्हिडिओ तुम्हाला मी पाठवला होता. तो आनंद असा त्यांचा गगनात मावेना असा झालेला होता कारण पहिल्या दिवशी आम्हाला बेंच बसायला मिळाला. खरेखर साहेब व्हिडिओ पाठवला होता तुम्हाला आणि तो आनंद खरोखर असा उत्साही होता. आमचे सर्व शिक्षक होते, पहिलीच्या वर्ग शिक्षिका आहेत आमच्या आदरणीय भांगरे मॅडम यांचा वर्ग आहे आणि त्या मुलामध्ये इतर शाळेमध्ये साहेब 20-22 मुलं आहेत ऍडमिशनला पण आमच्याकडे जवळजवळ 55 मुलं पहिलीला आहेत. आम्हाला विद्यार्थी कमी पडत नाही या ठिकाणी. थँक्यू. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला त्या वह्या मागच्या वर्षाच्या का होईना पण या वर्षी आपण वापरल्या आणि त्या वह्या फक्त 2 विद्यार्थिनी आणि 2 विद्यार्थी यांना आपण या ठिकाणी त्यांना ऑलरेडी वाटप केलेले आहेत. मी 10वीच्या 2 विद्यार्थिनींना विनंती करतो की त्यांनी इकडे यायचं आणि त्याने मान्यवरांच्या हस्ते वह्या घ्यायच्या आहेत. त्या 2 मुंडे बघा आपल्या हे आता 10वी मध्ये शिक्षण घेत असलेल्या 2 विद्यार्थिनीला आपले जे ठाकूर गुरुजी आहे यांच्या शुभ हस्ते वह्यांचं वाटप करण्यात येत आहे आणि विद्यार्थी मित्रांनो ज्या वह्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या अतिशय सुरेख अशा वह्या आहेत, अतिशय सुंदर अशा वह्या आहेत आणि भरपूर पेजेस असलेल्या 200 पेजेस असलेल्या या स्क्वेअर बुक तुमच्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. गणित, सायन्स, मराठी, हिंदी अतिशय सुंदर पद्धतीने या विषयाचा अभ्यास या वहीद्वारे केला जाऊ शकतो आणि म्हणून पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजून आपल्याला जे काही शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे देणगी रूपामध्ये त्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत करायचं. त्यानंतर आपल्या समोर इयत्ता 10वीतील विद्यार्थी मान्यवरांच्या शुभ हस्ते शैक्षणिक साहित्य देणगी रूपामध्ये स्वीकारताना आपल्या समोर दिसत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर चांगलं आणि उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला शैक्षणिक साहित्याची अत्यंत गरज असते आणि म्हणून शैक्षणिक साहित्य असलं तर आपली चांगली प्रगती होणार आहे आणि मान्यवरांनी या गरजा ओळखून तुमच्यापर्यंत हे साहित्य उपलब्ध करून दिलेलं आहे. आपली शाळा आणि मुख्याध्यापक तसेच सर्व सहकारी शिक्षक यांच्या वतीने किती आभार मानले तरी मान्यवरांचे ते कमीच होणार आहे आणि तुमचा जो आनंद द्विगुणित केलेला आहे यावरून आपल्याला लक्षात येते की विद्यार्थ्यांना देखील आता शिक्षणाची चांगली गोडी लागलेली आहे. 8वी 9वीचा कोणाचा बोलला तर हे
विद्यार्थी मित्रांनो, या वर्षी आपल्याला दुसऱ्या वह्या मिळणार होत्या की ज्या वह्यांवरती किल्ले, गड किल्ले जे आपले आहेत ते आपण शाळेमध्ये शिकतो, त्या सगळ्या किल्ल्यांचं या ठिकाणी तोरणा असेल, रायगड असेल, सिंधुदुर्ग असेल, या किल्ल्यांची माहिती या वहीच्या पहिल्या पेजवर दिलेली आहे. मी 8वीच्या विद्यार्थिनींना, 2 विद्यार्थिनींनी पुढे यायचं आणि सरांच्या हस्ते त्या वह्या घ्यायच्या. मुलांनी पण या तिकडं 8वीची मुलं या की ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक याच्यामध्ये मी सरांना विनंती करतो की पुढच्या ह्याच वह्या पुढच्या वर्षी आम्हाला मिळाव्यात. आजपासून आम्ही मागणी करून टाकतो. हे मुलं हे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही जी वही मिळणार आहे या स्क्वेअर बुकवर छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही गड किल्ले निर्माण केलेले आहे त्या गड किल्ल्यांचे छायाचित्र इथं देण्यात आलेले आहे. आणि हे गिरिदुर्ग आहे, म्हणजे उंच उंच पर्वतांवर असणारे, सह्याद्री पर्वतांवर असणारे हे गड किल्ले आहे. अतिशय सुंदर. बघा, लोणावळ्याला जर गेले तर तुम्हाला लोहगड पाहायला भेटेल. आणि इथं दिलेलं आहे ते बघा, दुर्गराज म्हणजे किल्ल्यांचा राजा असलेले शिवछत्रपती महाराज यांची राजधानी म्हणून असलेला हा रायगड किल्ला इथं छापलेला आहे. ही शिवाजी महाराजांची राजधानी असलेला किल्ला आहे. अतिशय सुंदर चित्र दिलेले आहे की जे तुम्हाला शिक्षणासाठी अतिशय प्रेरणा देतील. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 1ली ते 5वी 4थी पर्यंत या ठिकाणी 200 पेन्सिल आपल्या ताब्यात मिळालेले आहेत. ते तुम्हाला वेळेवर त्या ठिकाणी मिळतील. हो, टेन्शन नाही. दुसरं, आता या ठिकाणी 2 वायफर आणलेले. या मुलींच्या वसतिगृहामध्ये एक मुलीने यायचं, पटकन घेऊन जा सरांच्या माध्यमातून. घ्या लवकर. मुलींच्या हॉस्टेलमध्ये हे वापरण्यात येणारं साहित्य आहे. यानंतर वर्ग 4 कर्मचारी कोणतरी इकडे पुढे या. यानंतर एक हातोडी, एक स्क्रूड्रायव्हर आणि एक पकड या ठिकाणी आलेली आहे. तर आपण ते सुद्धा साहित्य ताब्यात घेऊन ते आम्हाला दरवर्षी दाखवायचं आहे. आणि साफसफाई झाली पाहिजे व्यवस्थित. हॅलो, हे साहित्य आम्ही देत आहोत कारण सगळ्या मुलांनी या इकडे हायजिनिक म्हणजे स्वच्छता राखावी याकरता आम्ही हे देत आहोत. सगळ्यांनी व्यवस्थित स्वच्छता राखावी, आपल्या टॉयलेट आपले क्लीन ठेवावे म्हणून देत आहोत. तुला कायमस्वरूपी का ताब्यात दिलं? हो, हे हातोडी, पकड आणि स्क्रूड्रायव्हर आमचे जितेंद्र शिंदे, आमचे जमीन मालक आहे, त्यांना देऊन टाका. ठाकूर सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही दरवर्षी या किल्ल्यांच्या वया तुम्हाला पुस्तक करू, हे आमचं प्रॉमिस आहे. धन्यवाद साहेब, धन्यवाद. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तुमचं स्वागतच करतो. नमस्कार. हे जे वह्या दिलेले आहे त्या वह्या एक कारखानी म्हणून मुलगा आहे, त्या मुलाने ठरवलं की आपल्या मुलांना गड किल्ल्याबद्दल माहिती व्हावी आणि काहीतरी चांगल्या लोकांना मिळावं मुलांना, म्हणून त्यांनी ह्या वह्या स्वतः बनवून डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहे. त्यासाठी त्याच्या आईने खूप मदत केलेली आहे. आईने आपले दागिने विकून त्यांनी हा प्रेस काढलेला आहे. धन्यवाद सर. यानंतर मागच्या वर्षाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तुम्हाला एक आश्वासन दिलं होतं
आम्ही एक गोष्ट पाळली, जमीन सपाटीकरण झालेलं आहे, पण मुलांसाठी आणि मुलींसाठी एक समता फाउंडेशनचे काल परवा चर्चा झालेली आहे. त्यांचं 95% काम पूर्ण झालेलं आहे. आता पावसामुळे गणपतीच्या सुट्टीनंतर ते काम चालू करणार आहेत. आणि एक बजाज फाउंडेशनचं आहे, मुलींसाठी वेगळे वस्तू, स्वतंत्र वसतिगृह. मला अपेक्षा आहे की पुढच्या वर्षी आपण जेव्हा हा कार्यक्रम होईल त्यावेळेस त्या वास्तू या ठिकाणी उभ्या राहिलेल्या आपल्याला दिसेल. कारण संस्थेने पण त्या ठिकाणी त्या गोष्टी पूर्ण जे काही लागतं रेकॉर्ड ते पूर्ण केलेलं आहे. तर आपण जे काय आता सांगितलं, या वह्या आम्हाला पुढच्या वर्षी मिळणार याची गॅरंटी आम्हाला आहेच. पण आता बऱ्याच गोष्टी आज आपण या ठिकाणी बेंचेसच्या माध्यमातून आम्ही पण प्रयत्न केला. सरांशी माझं बोलणं झालं की 2 गाड्या भरतील एवढे बेंचेस आम्हाला आता, म्हणजे आमचं टार्गेट काय होतं, 1ली ते 10वीचे विद्यार्थी बेंचवर बसले पाहिजे, खाली बसता कामा नाही. फक्त आमचा आता 2रीचा आणि 3री आणि 4थी 3 वर्ग बेंचवर बसत नाही, ते खाली बसतात. मला वाटतं आता 8-10 दिवसामध्ये सर्व वर्गांना बेंचेस पुरतील. आणि अजून आम्ही काही कमी पडलं तर आहेच, आमचे गुरुजी आहेत आणि गुरुजींना आम्ही घरी जाऊन सांगू, काहीतरी मागू आम्ही. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, एक दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. तशा पद्धतीचं आम्ही आजपर्यंत 2009 पासून गुरुजींनीच आम्हाला शिकवलेलं आहे आणि गुरुजींचाच मार्ग आम्ही चालून पुढे हे केलेलं आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगावंसं वाटतं की आजच्या या कार्यक्रमाला राठोड सर आणि पाटील सर यांच्या जून महिन्यामध्ये बदल्या झालेल्या आहेत. ते कार्यक्रमाला आम्ही आमंत्रण दिलं होतं, पण ते आमंत्रण त्यांनी हो, त्यामुळं त्या ठिकाणी त्यांना येता आलं नाही. पाठीमागचं आहे का? आणि यामध्ये आमच्या या वर्षीमध्ये काही घडामोडी झालेल्या आहेत, बदल्या झालेल्या आहेत. मी गुरुजींना आणि मान्यवरांना विनंती करतो की जे नवीन लोक आमच्याकडे आलेले आहेत त्यांचा आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करावा आणि ते पण ह्याच मार्गात पुढे जातील. मी सर्वप्रथम या ठिकाणी माध्यमिक विभागाकडे जे मगर सर आलेले आहेत, मगर सरांना विनंती करतो की त्यांनी गुरुजींच्या हस्ते हे राठोड सरांच्या जागेवर आलेले आहेत, म्हणजे आज राठोड सरच आहेत ते. यानंतर रणदिवे सर आलेले आहेत, रणदिवे सरांना विनंती करतो. रणदिवे सर या, गुरुजींच्या जास्त घ्या आशीर्वाद. चला आजचा पाटील सर या. यानंतर आमच्या शाळेमध्ये पदवीधर प्राथमिक शिक्षक सहाने सर या ठिकाणी आले, त्यांचाही सन्मान होणं या ठिकाणी उचित आहे. मी सहाने सरांना विनंती करतो की तुम्ही पण या ठिकाणी गुरुजींकडून आशीर्वाद घ्या. हा जरी सत्कार नाही पण आशीर्वाद याला म्हटलं जाईल. यानंतर स्वयंपाकी म्हणून आमच्याकडे वरकुटे दादा आलेले आहेत, त्यांनाही विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी गुरुजींचा आशीर्वाद घ्यायचा आहे. आपल्याकडे रुपेश वरकुटे त्यांचे काका. मोहपेंच्या गावाने तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सुंदर असा कार्यक्रम आपल्या शाळेमध्ये आज चालू आहे. आणि आता मी मान्यवरांपैकी विनंती करतो की कोणीतरी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं अशी मी आपल्याला विनंती करतो. गुरुजी तरी बोलले तरी शाळेचे शिक्षक आणि माझा नातवंड जातो. तुम्हाला माहिती आहे मी दरवर्षी येतो काही ना काहीतरी निमित्ताने आणि तुम्हाला माझ्याकडनं जे काही मिळेल ते मी तुम्हाला देतो. माझं हे काम करण्याचं कारण असं आहे की आदिवासी भागात मी काम केलं आहे आणि आदिवासींची अडचणी समस्या मला माहिती आहेत. आणि म्हणून आता पहिल्यांदा ही जागा संस्थेकडे नव्हती,
तिकडे शाळेच्या तिथे स्वयंपाकघर होतं, झोपडपट्टी, तिकडे मुलांना त्रास व्हायचा. पण लोकांकडनं सांगितल्यानंतर लोकांकडे पैसा आला. शरद पवार सराईत संस्थेचा अध्यक्ष, तो संस्थाला काहीही देत नाही. तुम्हाला एक उदाहरण देतो. तुमच्या शाळेला मुलांना बक्षीसं देण्यासाठी मी 50,000 रुपये माझ्या मित्रांसकट दिले. संस्थेचा सेक्रेटरी, मला त्याचं नाव नाही आठवत आहे, त्यांनी सगळ्यांना पत्र पाठवली, येणाऱ्या व्याजातलं 20% व्याज आम्ही संस्थेला घेऊ, मुलांना देणार नाही. मी त्यानं पत्र लिहिलं की कुठल्या नियमाने तुम्ही पैसे काढणार व्याजातले ते मला नंबर द्या, त्याची माहिती द्या. मग तेव्हा त्यांनी सगळे पैसे शाळेला दिले आणि शाळेने मुलांना बक्षिसं दिली. आजही मी त्यांना सांगितलं आहे की येणाऱ्या व्याजातनं त्या मुलांना आवश्यकता आहे त्या मुलांना ती बक्षिसं द्या, मुलं पुढे जातील, मुलांचे प्रगती. आता तुम्हाला आणखीन एक आनंदाची गोष्ट, आपल्या ह्या शाळेतले 20 मुलं माझ्या मित्र विनोद श्रीवास्तव त्याच्या कारखान्यात अरुण गारुडकर बरोबर मी पाठवलं त्याला वापीला. वापीला पाठवलं. वापीला त्याला माहीत होतं आदिवासी लोक काही काम करत नाहीत. पण 1 महिन्यानंतर त्यांनी मला फोन करून सांगितलं, गुरुजी मला आश्चर्य वाटतंय, आदिवासी मुलांनी एवढं चांगलं काम केलं आणि माझा कारखाना वाढला. आता तो आपल्या 20 मुलांना 25,000 रुपये पगार देतो महिन्याला आणि राहायची मेळाची सोय केली. त्यांनी वापीचा कारखाना बंद करून काकडला नेला मोठा आणि तिथे आपली मुलं आनंदात राहत आहेत. हे सगळं करण्याचं कारण आदिवासी मुलांचा विकास प्रकाश व्हावा, प्रगती व्हावे म्हणून हे काम करत आलो. मी कुठेही मोठेपण वगैरे मानत नाही. आपल्याला फक्त माणसं हवी, माणसांमध्ये प्रगती व्हावी ही माझी इच्छा. मला बोलायला सांगितलं. धन्यवाद गुरुजी. बघा, गुरुजींनी त्यांच्या मनोगतामधून आपल्याला सांगितलं की आपल्या या आदिवासी भागातील जर विद्यार्थी चांगला शिकला तर त्यापैकी काही लोक त्यांच्या मित्रांच्या कारखान्यामध्ये जाऊन चांगल्या प्रकारे सर्व्हिस करत आहेत आणि त्या मुलांना जे काही मोबदला भेटतो त्या कामाचा, श्रमाचा, तर तो सुद्धा अतिशय चांगला आणि वाढत जाणारा असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सुद्धा यामधून एक प्रेरणा येऊ शकते की आपण सुद्धा जर चांगलं शिक्षण घेतलं आणि उच्च शिक्षण घेतलं तर आपल्याला देखील नोकरीचे चान्सेस आहेत. आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्यांनी आज हा निश्चय केला पाहिजे की मी शाळा सोडून जाणार नाही. मान्य का तुम्हाला? सगळ्यांनी शिक्षणाच्या प्रवाहातच सतत टिकून राहायचं आहे, कारण शिक्षणाशिवाय तुमची आमची प्रगती नाही. तर अतिशय सुंदर असं आणि मार्मिक असं थोडक्यात मनोगत गुरुजींनी व्यक्त केलेले आहे. यानंतर फडणवीस साहेब आपल्या बरोबर 2 शब्द मार्गदर्शन करत आहेत. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत विद्यार्थ्यांसमोर व्यक्त करावं. हॅलो. उपस्थित मान्यवर आणि माझ्या नातवंडांना, तुम्हाला इथे बघून हे 3रं वर्ष मी इकडे येतोय, इतका आनंद होतो की हा आनंद मला अक्षरशः 1 वर्षभर होतो. आणि तुमची प्रगती अशीच व्हावी. आता ठाकूर सरांनी सांगितलं की आपल्यातली 20 मुलं आज तिकडे कारखान्यात काम करून 25-25 हजार रुपये कमवत आहेत. हाच त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तुम्ही सर्वांनी त्याच मार्गाने जाऊन चांगलं शिक्षण घेऊन आज तुमची अशीच प्रगती करा अशी मी तुम्हाला एक आशीर्वाद देतो. आणि तुमचं मनोगत मी एवढं पूर्ण करतो आणि तुमचं भविष्य अगदी उज्ज्वल राहो ही मी परमेश्वराकडे प्रार्थना करतो. हॅलो. नमस्कार मित्रांनो. हाय.
तुम्हाला इकडे आनंदी बघून आणि हे सगळं देऊन आम्हाला खूप आनंद होतो. एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही असं आमचे सगळा ग्रुप दीपक केडेकर गुरुजी आमचे सगळे ग्रुप इकडे येऊन आम्ही तुम्हाला मदत करतो असं नाही म्हणणार. आम्ही आमच्या देशाला चांगलं घडवायचा प्रयत्न करतो असं आम्ही म्हणतो. तुम्हाला मदत करणं हे आम्हाला कोणतरी देते म्हणून आम्ही तुम्हाला देतो. नाहीतर आमच्याकडेच नसतं तर आम्ही तुम्हाला कुठून देणार. आमचं जे सरप्लस आहे ते आम्ही तुम्हाला देतो, पण आम्हाला कोणतरी देतंय. हे जे समाधान आम्हाला तुम्हाला देण्यात वाटते हे उपकार तुमच्यावर नाहीत, हे आम्ही आमच्यावरच उपकार करतोय. आणि तुम्हाला सांगायचं आम्ही इकडे आलो तुम्हाला 2-3 गोष्टी सांगायच्या आहेत की जी मुलं अभ्यासात चांगली नाहीत किंवा अभ्यासात कमी आहेत ती मुलं खेळात चांगली असतात. आता मला माहिती पडलं की ज्याला मी पुष्पगुच्छ आता दिला तो राज्य पातळीवर खो खो मध्ये खेळतोय. त्याच्यामुळे त्याचं अभिनंदन. आणि अशी जी मुलं तुमच्यातली जी मुलं जी चांगलं खेळतात चांगला अभिनय करतात चांगलं गाणं म्हणतात त्या सगळ्यांना माझ्याकडून प्रोत्साहन आहे. या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी सुद्धा आहेत, नुसता अभ्यास करण्यासाठी नाही. अभ्यास तर पाहिजेच पण ह्या गोष्टी पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे शाळेमध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही येता तेव्हा एक लक्ष ठेवा. आज आपण जगभरातल्या चांगल्या चांगल्या शाळा बघतो त्याच्यामध्ये त्या शाळेमध्ये अतिशय स्वच्छता असते. तुम्ही आपल्या शाळेमध्ये खूप स्वच्छता ठेवा असं मला परत तुम्हाला सांगावं असं वाटते. कारण आपल्या भारत देशात काय महाराष्ट्रात खूपच्या खेडेपाड्यात आम्ही जाऊन बघतो जिकडे तिकडे सगळं पॉश केलेलं असते पण टॉयलेट खराब असते. तिकडे जाताना तिकडे पाणी असते, मुलींना घाण वाटते मुलांना घाण वाटते. तेव्हा आपण हे टॉयलेट हे सगळं स्वच्छता राखायची आपली जबाबदारी आहे. आपण तुम्ही मोठे व्हाल तेव्हा हा देश एकदम स्वच्छ झालेला पाहिजे अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. आता सांगायचं म्हणजे इकडे येऊन आम्हाला मदत करण्याचं हे जे आम्हाला समाधान लाभलं आणि इकडे ह्या शाळेचे शिक्षक पूर्वी होते आता आहेत आणि ते अहोरात्र मेहनत करतात त्याबद्दल मी त्यांना खूप मी त्यांचा आभारी आहे. आणि त्या सगळ्यांनी आम्हाला इथे येण्याची संधी देऊन हे जे समाधान लाभण्याचं जे काय कार्य आम्हाला मिळालेलं आहे त्याबद्दल मी सगळ्यांचे धन्यवाद. थँक्यू. बघा विद्यार्थ्यांनो मी सुद्धा 2 शब्द बोलतो. आता साहेबांनी जी काही कळकळीची विनंती केलेली आहे तर साहेबांच्या भाषणाला अनुसरूनच मी सुद्धा त्यांना काही आपल्या शाळेच्या वतीने अशी ग्वाही देऊ शकतो की सर बघा आमच्या या शाळेमध्ये बऱ्याचशा जिल्ह्यांमधले शिक्षक इथं कार्यरत आहेत. काही नव्याने आलेले आहेत काही जुने आहेत. दोन्ही मुख्याध्यापक आहेत. त्याचबरोबर हे जे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना अतिशय त्यांच्या घरापर्यंत जाऊन त्यांच्या पालकांची समजूत घालून एखादा विद्यार्थी जरी रडायला लागला किंवा पहिलीचा विद्यार्थी जरी म्हटला मला घरी जायचं तरी त्याला आम्ही प्रत्यक्षात त्याच्या घरी जाऊन आईवडिलांची भेट घालून 2 दिवस त्याला ठेवून त्याच्या आईवडिलांनी सांगतो की इथं तू मुलांना घेऊन ये. आणि खरोखर हे जे पालक आहे यांचे अतिशय सुज्ञ पालक आहे. शब्दाच्या बाहेर जातील. एकदा जर वचन दिलं मी दुसऱ्या दिवशी घेऊन येणार तर विद्यार्थी हजर झालेला असतो. आणि मग जर पालक एवढे प्रयत्न करतो की स्वतःचा हा छोटासा जीव आमच्या ताब्यात देतात ते आम्हाला सुद्धा त्यांचा अभिमान वाटतो. म्हणून आम्ही सुद्धा या विद्यार्थ्यांसाठी ना अहोरात्र शिक्षण देण्याचं काम करतो सर. आम्ही सकाळी कंप्लीट 8:30ला जादा तास सुरू करतो. 8:30 वाजता सगळे मुलं वर्गात बसलेले असतात. विद्यार्थ्यांना आज तुम्ही येणार तर आम्ही क्रमाक्रमाने रांगेत त्यांना जेवण दिलेलं आहे. तिकडे बाकीचे तास चालू असताना काही वर्ग इकडे जेवण करत होते. अतिशय शिस्तबद्ध ठाकरे सरांनी जे नियोजन केलेलं होतं शाळेच्या मुख्याध्यापकांनी काल सगळ्यांना सूचना दिलेल्या होत्या त्या पद्धतीने. आणि आम्हाला या विद्यार्थ्यांना ज्ञान देण्यासाठी किती कष्ट वाटायला आले तरी आम्ही ते सहन करून या विद्यार्थ्यांसाठी आम्ही झटत असतो. तुम्ही जे विद्यार्थ्यांना खरी शैक्षणिक प्रेरणा दिली ना साहेब याला तोड नाही. कारण कुठलाही विद्यार्थी जर आला तर त्याची घरची परिस्थिती अतिशय बिकट आहे. तो विद्यार्थी मोकळ्या हाताने येतो काय त्याचे कपडा लत्ता असेल तेवढा घेऊन येतो. परंतु आज आपल्यासारखे अनेक मान्यवर या शाळेसाठी देणगी देतात आणि या विद्यार्थ्यांना
शाळेच्या पहिल्या दिवसापासून सगळं शैक्षणिक साहित्य या शाळेने उपलब्ध करून दिलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याकडे खोडरबर, पेन्सिल, पाटी, पुस्तक, वह्या, कंपास पेटी आणि त्या कंपास पेटीतील सगळं साहित्य आणि अतिशय सुंदर मुलं आहेत. एक सुद्धा म्हणजे शिस्त मोडत नाही. अतिशय गुणी मुलं आहेत आणि आम्हाला सुद्धा प्रेरणा यांच्याकडून घेऊशी वाटते की हे मुलं एवढे शिस्तबद्ध कसे आहेत. हे जर शिस्तबद्ध असेल तर आम्हाला सुद्धा शिस्तबद्ध असणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आम्ही सुद्धा प्राणपणाने अतिशय यांना तळमळीने शिकवतो. तुमचे आशीर्वाद आहेत, तुमची प्रेरणा आहे, म्हणून आमचा सुद्धा आनंद द्विगुणित होईल. जसे आता सर बोलले की एक वर्षभर यांना भेटल्यानंतर आनंद मिळतो, तसे तुम्ही देखील आज येऊन आमच्यामध्ये एवढा उत्साह भरून गेलेले आहेत की आमचा सुद्धा उत्साह वर्षभरात अजिबात आम्ही कमी पडू देणार नाही. यांना चांगल्या मार्काने, उत्तम मार्काने पास करूनच यांना पुढच्या वर्गात आम्ही शिक्षणात पात्र करू. तर धन्यवाद. आपण सर्व वेळात वेळ काढून अतिशय त्याचबरोबर जर महिला मॅडम पाहिल्या तर अतिशय सकाळी एवढ्या लवकर उठून आणि तुम्ही एवढ्या लांबच्या प्रवासामध्ये शाळेला बरोबर वेळेवर आलेले आहात आणि जर आपल्या वयाचा विचार जर केला तर खरोखरच अतिशय म्हणजे तुम्ही स्वतःच्या शरीराला एकदम शिस्त लावून घेतलेली आहे. लवकर उठणे, व्यायाम करणे आणि प्रत्येक काम वेळेत करणे. तर हा जो वक्तशीरपणा आहे आम्हाला अतिशय भावलेला आहे. आपण आलात, आमच्या विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य देऊन त्यांना शैक्षणिक कार्यामध्ये अतिशय गती दिलेली आहे. मी पुन्हा एकदा दोन्ही मुख्याध्यापक प्रायमरी आणि सेकंडरी त्याचबरोबर सर्व शिक्षक स्टाफ आणि चतुर्थ कर्मचारी यांच्या वतीने तसेच सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आपले जाहीर आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी मुख्याध्यापकांच्या वतीने जाहीर करतो. जय हिंद, जय कर्मवीर. बघा, आज या ठिकाणी आपले आदरणीय ठाकूर गुरुजी आणि खेडेकर साहेब यांचा संपूर्ण मित्र परिवार की जो वर्षभर आपल्यासाठी विचार करत असतो की पुढच्या वर्षी या मुलांना काय द्यायचं. कारण त्या ग्रुपला मी ठाकरे सर आणि राठोड सर आहे. आम्ही जास्त साहेब बोलत नाही कारण तुम्ही दाता आहात. मग आम्ही फक्त वाचतो, परंतु खेडेकर साहेबांचं, त्यांच्या मित्रपरिवारांचा रोज त्याच्यावर चर्चा चाललेली असते की वावर आश्रमशाळेच्या मुलांना आपण काय द्यायचं, काय नाही द्यायचं, म्हणजे किंवा त्यांना काय नाहीये याबाबत चर्चा चाललेली असते आणि आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. खेडेकर साहेब आम्हाला दिवसा फोन करतात. 5 वाजता गेल्यावर आम्हाला कळतं अरे खेडेकर साहेबांनी फोन केलाय. संध्याकाळी 7 वाजता 7:30 वाजता आम्ही त्यांना परत कॉल करतो, साहेब काय काम होतं का. कारण हे संभाषण आणि त्यांच्याचे असणारं अतूट नातं जे आहे हे जपायला लागतं. कधी कधी वेळ नसतो, साहेबांची क्षमा मागावी लागते, साहेब मी फोन करू शकलो नाही, थोडासा वेळ होता, तरी साहेब मोठ्या मनाने ऐकून घेतात. रात्री साहेब आम्हाला घरी जायला 9 वाजले. 9 वाजता मी तुम्हाला जेवता जेवता मेसेज केला, जेवण झाल्यानंतर तुमचा फोन आला, परंतु तुमची सोय मी करून ठेवलेली होती की आमचे रुपेदादांना त्या ठिकाणी पाठवलं कारण दुसरं काम होतं म्हणून यायचं होतं. तर ही अशीच परंपरा साहेब, संस्था आहे, नोकरी आहे म्हणजे आमच्या बदल्या आहेत. आज आमच्या 2 बदल्या झाल्या, पुढच्या वर्षी आणखी बदल्या होतील, कदाचित आम्ही पुढच्या वर्षी या ठिकाणी नसणार आहोत. परंतु ही जी परंपरा आहे ही परंपरा आपण अशीच अविरत चालू ठेवावी अशी मुलांच्या मार्फत तुम्हाला आम्ही प्रार्थना करतो. आणि आज आपण सकाळी जवळजवळ 5-5:30 पासून प्रवास चालू केलेला आहे. आज या ठिकाणी आलात, जे नवीन आहेत त्यांनी हा भाग बघितला, जे जुने म्हणजे मागील 8-10 वर्षापासून येत आहात, तुम्हाला नवीन नाही हा भाग किंवा ही वेळ, कारण तुम्ही या अतिशय चांगल्या वेळेत या ठिकाणी येता की हा निसर्ग पूर्णपणे फुललेला आहे. झाडांनी, पाण्याने, पक्ष्यांनी, फुलांनी आणि मुलांनी सगळा फुललेला आहे आणि अशा वेळेत तुम्ही इकडे येता आणि हे सौंदर्य बघायला साहेब लोक मुंबईवरून आमच्याकडे येतात. परंतु तुम्ही आमचं या मुलांचं सौंदर्य म्हणजे मुलांचं जे आनंद आहे आनंद द्विगुणित करण्यासाठी येतात. साहेब 4 दिवसापासून तुमची तारीख ठरली 22 तारखेला खेडेकर साहेब आणि त्यांचा मित्र परिवार आणि गुरुजी येणार आहेत. तेव्हापासून ही मुलं आमची वाट बघत आहेत. म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल, तुमची गाडी वरच्या कॉर्नरला दिसली तर अख्ख्या वरच्या सगळ्या वर्गांनी एवढा मोठा जल्लोष केला आणि आम्ही खाली समजलो गाडी आलेली आहे आणि तेव्हा आम्ही बाहेर आलो.
तर असे ही मुलं तुमची आतुरतेने वाट पाहत असतात. वर्षातून तुम्ही एकदा दोनदा नव्हे तर 3-4 वेळा यावा असं आमची अपेक्षा आहे, कारण तुमचा चेहरा बघूनही आम्हाला आनंद वाटतो. तर गुरुजींच्या माध्यमातून गुरुजी आता थकलेले आहेत, येत आहेत. तुम्हाला सगळ्यांना आनंदाची गोष्ट सांगणार आहे मी. ह्या शाळेतले 20 मुलं जी माझ्या मित्राच्या कारखान्यात नोकरी करतायत, त्या मुलांनी सुद्धा मी त्यांना जे संस्कार केले ते संस्कार त्यांना मान्य झाले. आणि आता ती मुलं घरी आली आणि त्यांना कळलं की ह्या 4 जणांना महिनाभर जेवायला मिळालं नाही, तर बँकेत पैसे काढून 3 महिन्याचं धान्य पुरवतात. अशी त्यांच्यात बदल झालेला आहे. मला हे सगळं काम आवडतं. शिक्षकांना मी शाबासकी देतो, कारण त्यांना मी सांगितल्याप्रमाणे त्यांनी काम करतो. सगळ्यांना या ठिकाणी घेऊन आलेले सारथी आहेत, त्यांचा सन्मान होणं गरजेचं आहे. या इकडे बाबा तुमच्यामुळे आम्ही इथपर्यंत पाहुणे आलेले आहेत. मी गुरुजींना सांग या ना, या मध्ये नाही, ही सोपी गोष्ट नाही. मुख्याध्यापकांना विनंती आहे, त्यांनी दोघांनी 1-1 फूट डबल फूट घ्या साहेब. पुढा जोरदार टाळ्या वाजवा. हो का, आपण जवळजवळ 1-1.5 तास या ठिकाणी बसलेला आहात. सगळ्यांनी हाताच्या घडी घाला. आणि आता आपल्या सर्वांना या मान्यवरांच्या हस्ते बिस्किट म्हणजे खाऊ वाटप आहे, तो आपल्या शिस्तीचे पालन करून घ्यायचं आहे. कोणी कोणाला ढकलायचं नाही. एकदा पहिलीचा वर्ग आहे, चला पहिली आपल्या शिक्षकांनी जरा मदत करा. पहिलीचा वर्ग मॅडम या. मॅडमांच्या हस्ते पाहुण्यांच्या हस्ते आपल्याला हा खाऊ भेटत आहे. आणि याच्यानंतर पाहुण्यांचा जेवणाचा कार्यक्रम होणार आहे. पहिलीचे मुलं आणि मुली चला पटापटा. मॅडम तुम्ही पण द्या. पाठीमागच्या गेटला आपले दोघं जावा. मुली इकडे मुलं तिकडे. पाटील सर तिकडे जा. रणजय सर मुलांनी त्या गेटनं बिस्किट पुडा घेऊन जायचं आहे. मुलांनी चला मुली चला. चला मुली चला इकडं. मुली चला इकडं. मुली चला. मुलांनी पाठीमागं जायचंय. मुलांनी मोठ्या मुलांनी मदत करा जरा. हो मॅडम या खाली. मॅडम ठेवा. मुलांनी पाठीमागच्या बाजून जायचंय. मुलांनी इकडून यायचं आहे. रांगेत मंडळी. चला इकडे एकत्र असणार
हे मुलांनी बनवलंय आणि ते बघ विश्वावरती पेंटिंग त्याला शिकवलं शिक्षकांना गव्हर्नमेंटचे लोक आदिवासी अच्छा इकडे वरती आंतरशालेय खेळामध्ये आपल्या शाळेतल्या मुलांना पहिला दुसरा तिसरा नंबर सगळ्यात जास्त नंबर आलेल्या मुलांना फक्त मागे लावला स्वामींना ठेवण्याचा तिकडे बघितलं माझ्या मागे आणि पाया हात लावून नमस्कार ते मुलांना भेटतं मुलं करतात आणि त्यांना सामान तर घे कुठे मग 2 माणसं वाटून करा नाही म्हटलं दाखवायचं कधी ही आणि धाकटा टी-शर्ट पण आहे माझे पेंटिंगचे ते वरती आहेत ना हिरव्या मध्ये आहे ना छान गाते ही बघा ती अंध आहे पण छान गाते ही बघा हे काय वाद्य आहे हो सुरुवात
दुसऱ्या याच्यात आहे भरपूर आहे असेल तर मला पाहिजे वाढदिवस साजरा करताय किती वेळ झाला शरीरातलं पाणी कमी ज्यूस